हे बघा मंडळी, बाहेर चालू आहे पाऊस, इकडं चालू आहे मकाची कणसं उकडायची तयारी. मकाचा मुरगाच नाही का चालू वर्ष आपल्या सारखा पाऊस चालू आहे. पाऊस उघडल्याशिवाय मुरगाच चांगला होणार नाही ना. पहा मकाचे कंस आपले आवडत गावरान कंस आहे आपले. चूल जर चालू असती तर भाजून खाल्ले असते. आताच माग व्हिडिओ बघितला, गॅसवरती मकाचे कंस भाजून खायचे नाही, त्यांनी चांगलं नसतं शरीरासाठी. गॅसवरती काहीच भाजलेलं खायचं नाही. गॅसवरती उलट्या असं गॅसच्या जाळावरती भाजायचे, पण आता बंद केलेले. भाकरी केल्या ना मी तव्यावरच त्या उलट्या भाजून देते. नाही, आपल्याला चूल करणं गरजेचंच आहे बाई. आज पावसा पाण्यात सरपण कुठं आणायचं काही नाही. आधीच सरपण बिरपण काढून ठेवायचं, जरा उन्हाळ्यामध्ये सरपणाची तयारी करून ठेवायची. आधी हे करायला आपल्याला हे करायला शेअर करून घ्यायला छोटा सरपण भिजू नये म्हणून. अगं भिजलं तरी काही नाही होत, ते वाळायला राहतं ना खणखणीत पाय. आता लोक झाल्यावर एक काळ होता पूजा, लोकांचं स्वप्न होतं का चुलीवर स्वयंपाक न करता गॅसवर स्वयंपाक करायचा. आणि आज घराघरात गॅस आहे आणि प्रत्येकाचं स्वप्न आहे चुलीवरचं खायचं. ते व्हिडिओ बघितले का हॉटेलवाल्यांचे? चुलीवरचं मटण, चुलीवरचं हे, चुलीवरचं ते, चुलीवरचं असं, चुलीवरचं तसं, चुलीवरची भाकर. मजा आहे का ना. घरी जेवायचा, घरी स्वयंपाक केला का माणसाला असं वाटतं बाहेर जाऊन जेवा. आणि हॉटेलमध्ये गेल्यावर काय ऑर्डर करताय का? घरगुती पद्धतीचं मस्त चुलीवरचं जेवण. घरगुती खायचे तर बाहेर काय जेवायला जाते. म्हणजे कसं चालू आहे आता जगामध्ये. आणि जेव्हा घरोघरी चूल होती तेव्हा चुलीची लाज वाटत होती काही माणसांना, आणि आज चूल असावं वाटत आहे. हे पाय ना, चूल असती तर मकाची कणसं भाजून खाल्ली असते राव. भाजून